मॉर्निंग. आता पुढचे आयोनिक इक्विलिब्रियमचे न्यूमेरिकल्स पुढचे बघूया, जे व्हेरियस पर्टिक्युलरली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला आलेले हे आपण बघूया. पुढचा बघा, कॅल्क्युलेट हायड्रोजन आयन्स अँड CHCl2COO minus ions in a solution. In a solution, in a solution that is a 0.01 molar HCl and 0.01 molar in CHCl2COOH and Ka for CHCl2COOH दिलेला आहे. बघा तुम्हाला इथं आता तुम्हाला दिलेला आहे की CHCl2COOH हा पर्टिक्युलरली डिसअसोसिएट होणार. तो CHCl2COO मायनस प्लस H प्लस ह्यामध्ये आपल्याला येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच जर तुम्ही बघितलं, कॅल्क्युलेट हायड्रोजन आयन्स अँड CHCl2COO मायनस इन अ सोल्युशन दॅट इज अ 0.01 मोलर HCl अँड 0.01 मोलर, म्हणजे ह्यामध्ये ह्या CHCl2 म्हणजे डायक्लोरो ऍसिटिक ऍसिड मध्ये आपल्याला 0.01 मोलर HCl हे ऍड केलेलं आहे. म्हणजेच कॉमन आयन इफेक्ट प्रमाणे हायड्रोजन आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला काय बघायला मिळेल, जर पहिल्यांदा C हा 0 आणि इथं 0.01 मोलर, कारण काय ह्या CHCl2 मध्ये HCl हा ऍड केलेला आहे 0.01, म्हणजेच हायड्रोजन आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती येईल 0.01, हे बिफोर मध्ये येईल. ओके, आफ्टर डिसअसोसिएशनला काय होईल बघा, हा अल्फा म्हणजेच हा 1 मायनस अल्फा येईल आणि इथं काय येईल अल्फा प्लस 0.01 येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग हा येईल C अल्फा आणि इथं C इंटू 1 मायनस अल्फा हे आपल्याला बघायला मिळेल. आता ह्याला जर तुम्ही लॉ ऑफ मास ऍक्शन न Ka हा जर तुम्ही काढला तर काय येईल बघा, हा C अल्फा इंटू C अल्फा प्लस 0.01 डिवायडेड बाय येईल C इंटू 1 मायनस अल्फा हे येईल. मग आता हे सोडवल्यानंतर काय येईल बघा, अल्फा इंटू ब्रॅकेट 0.01 अल्फा प्लस 0.01 डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा, आणि तुम्हाला Ka दिलेला आहे 5 इंटू 10⁻². आता हे ज्या वेळेला तुम्ही सोडवता सगळं, याला तुम्ही लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केलेला आहे, हे लक्ष द्या. LMA म्हणजेच लॉ ऑफ मास ऍक्शन कुणाला, ह्या आफ्टर कॅरेक्टरला. आता हे कसं आलं, कॉन्सन्ट्रेशन 0.01 कारण का HCl त्यामध्ये ऍड केलेला आहे, म्हणजे हायड्रोजन आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे 0.01 न हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट प्रमाणे आपल्याला बघायला मिळेल. कारण का वीक ऍसिड आहे, वीक ऍसिड मध्ये आपल्याला हे हायड्रोजन स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलेला आहे HCl, आणि म्हणून 0.01 आहे. आफ्टर केल्यानंतर आफ्टर डिसअसोसिएशनला अल्फा अल्फा डिसअसोसिएशन असणार आहे आणि हा C कॉन्सन्ट्रेशन पार्ट असणार आहे. मग आपण केला प्रॉडक्ट डिवायडेड बाय रिएक्टंट C अल्फा इंटू C अल्फा प्लस 0.01 डिवायडेड बाय C इंटू 1 मायनस अल्फा. हे सोडवल्यानंतर आपल्याला हे बघायला मिळतं, अल्फा इंटू ब्रॅकेट 0.01 अल्फा प्लस 0.01 डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, एवढं लक्षात ठेवा. त्याची व्हॅल्यू आहे 5 इंटू 10⁻². आणि हे ज्या वेळेला तुम्ही सोडवाल त्यावेळेला तुमचा येईल अल्फा स्क्वेअर C अल्फा मायनस 5 इक्वल टू 0 असं आपल्याला बघायला मिळेल. आता हे जे आहे हे इक्वेशन हे आपण जे सोडवतोय ते हे बघा, तुम्हाला माहिती आहे, तुमच्या ऑलरेडी 11वीला वगैरे खोत सरांनी घेतलेला आहे बघा.
अल्फा स्क्वेअर प्लस 6 अल्फा मायनस 5 इक्वल टू 0. म्हणजे हे कशाप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशन येतंय, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 येतोय. मग ह्यामध्ये a ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, b ची 6 आहे आणि c ची -5 आहे. आणि हे ज्या वेळेला आपण सोडवतो क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यावेळेला अल्फा इज इक्वल टू -3 प्लस अंडर रूट 14 और अल्फा इज इक्वल टू -3 मायनस अंडर रूट 14 हे येतं. मग ज्या वेळेला तुम्ही 14 चा लॉग बघाल त्यावेळेला इथं तुम्हाला अल्फाची जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू येते 0.7416. ह्या व्हॅल्यूना आपल्याला बघायला मिळतं, आपल्याला अल्फाची व्हॅल्यू येते 0.7416. आणि मग तुम्ही CHCl2COO मायनस ह्याची COO मायनस कसं काढणार, n इंटू अल्फा इंटू सी. मग तुमचा n आहे 1 आहे, अल्फा तुम्ही काढलाय 0.7416 अँड कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला जे दिलेलं आहे ते आहे 0.01. म्हणजेच ते तुम्हाला आलं. आता हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार, तर अल्फा इंटू सी, कारण HCl आहे म्हणल्यावर एकच येणार आहे. ओके, परंतु अल्फा इंटू सी हे आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला बघा तुम्हाला इथं सी अल्फा इंटू सी प्लस 0.01 आहे हे कॉन्सन्ट्रेशन ते येणार आहे. म्हणजेच आपल्याला येईल अल्फा 0.7416 इंटू 0.01 अँड प्लस 0.01 हे ना हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला बघायला मिळेल. मग ह्याचा ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलरली निगेटिव्ह लॉगॅरिथम घ्याल तर तुम्हाला पीएच बघायला मिळेल. एवढं लक्षात घ्या, पीएच निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन्स और CH3Cl2COO मायनस हे तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्या पद्धतीने तुम्ही पीएच पीओएच काढतात. आपल्याला हे दोन्ही काढायचं होतं. फक्त लक्षात घ्या, ह्या जो व्हॅल्यू आहे अल्फा स्क्वेअर प्लस 6 अल्फा मायनस 5 ही अल्फाची व्हॅल्यू या क्वाड्रॅटिक इक्वेशननं सॉल्व्ह केल्यानंतर येतं. एवढं लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हे न्यूमरिकल आपण बघतो आहे एवढं लक्षात ठेवा. कळालं. आता ह्याच्यानंतर पुढचं जे न्यूमरिकल्स बघायचं आहे हे न्यूमरिकल्स, हे जर तुम्ही न्यूमरिकल्स बघितलं तर हे सुद्धा आपल्याला पर्टिक्युलरली रुड़की IIT ला आलेला आहे. रुड़कीच्या ह्याच्यामध्ये तर त्याला बघूया आपण काय प्रश्न विचारलेला आहे. द pH of 0.05 molar aqueous solution of a diethyl amine is 12. Calculate Kb. ओके, विचारलेला आहे डायइथाइल अमाइनचं विचारलेला आहे. मग आता तुमचा डायइथाइल अमाइन म्हणजे काय आहे बघा रे, C2H5 हा डायइथाइल आला. आणि पर्टिक्युलरली डायइथाइल अमाइन म्हणजेच हा डायइथाइल अमाइन आला तुमचा. ह्याच्याबरोबर वॉटरची रिएक्शन करायची आहे, कारण का सोल्युशन सांगितलेलं आहे ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशनला हे करा म्हणजे H2 बरोबरच आहे. म्हणजेच तुम्हाला C2H5 ट्वाइस NH2 प्लस, कारण का ह्यातला हायड्रोजन इकडे येईल HOH मधला, आणि प्लस OH मायनस तुम्हाला बघायला मिळेल. मग परत बघा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे. इनिशियल हा 1 येईल, हा 0 आणि हा 0 येईल, आणि हा काय येईल 1 मायनस अल्फा. आफ्टरचा येईल 1 मायनस अल्फा अल्फा, आणि हे अल्फा येईल, हे लक्षात ठेवा. आता मग आपल्याला पहिल्यांदा हायड्रॉक्सिल आयन्स कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे C अल्फा. आता तुम्हाला फॉर्म्युला दिलाय N इंटू C इंटू अल्फा. ओके, आता हा जो OH आहे हे एकच येतोय म्हणून N ची व्हॅल्यू 1 आहे एवढं लक्षात ठेवा. सो C अल्फा दिलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेला आहे 0.05 मोलर दिलेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला इथं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे किती, पर्टिक्युलरली 0.05 मोलर हे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. आता तुम्हाला बघा पीएच दिलेला आहे 12, पीएच 12 दिलेला आहे. म्हणजेच पीओएच किती येईल, 2 येईल ना. पीएच 12 दिलं ते कसं येणार, पीएच प्लस पीओएच इक्वल टू 14 हा पीओएच येईल, 2 येईल. म्हणजेच तुमचा हायड्रॉक्सिल आयन्स कॉन्सन्ट्रेशन जर काढायचं झालं तर आपल्याला काय येणार आहे बघा, तर
10⁻² मोलर हे बघायला मिळेल. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला जर हा इक्वेशन ए हे जर घ्यायचं झालं, इक्वेशन ए घ्यायचं झालं तर OH आयन्स काय होणार आहे 10⁻², म्हणजे C अल्फा इक्वल टू 10⁻² हे आपल्याला बघायला मिळणार आहे. आता कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05 इंटू अल्फा इंटू 10⁻². सो देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 10⁻² डिवायडेड बाय 0.05 हे बघायला मिळेल. आणि हे जर सोडवलं तुम्ही तर तुम्हाला ह्याचा अल्फाची व्हॅल्यू येईल 0.2 येईल, हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येतो बघा, KB इज इक्वल टू C अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा हा घ्यायचा. म्हणजेच तुमचा 0.05 इंटू अल्फा स्क्वेअर म्हणजे 0.2 चा ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस 0.2 हे सोडवायचं आणि मग त्याचं उत्तर येतं. ओके, कारण इथं अल्फा 0.2 आहे आलेला, म्हणून लक्षात ठेवा आपल्याला इथं 1 मायनस अल्फा हे घेणं महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. डू नॉट यूज KB इक्वल टू C अल्फा स्क्वेअर नुसतं यूज करायचं नाही, कारण का इथं 1 मायनस अल्फा इक्वल टू 0.8 येतोय आणि ती कन्सिडरेबल अमाऊंट आहे. म्हणून आपल्याला 1 मायनस अल्फा घेऊन हे उत्तर काढावं लागतं आणि ह्याचं उत्तर येतं ते 2.5 इंटू 10⁻³ हा KB बघायला मिळतो. एवढं लक्षात ठेवा. ह्या पद्धतीचे इक्वेशन्स आपल्याला बघायला मिळतील. आता म्हणजेच न्यूमरिकल्स बघायला मिळतील. आता ह्याच्या पुढचा जो एक्झाम्पल आहे, न्यूमरिकल्स झालं नाही. ओके, आता ह्याच्या पुढचं जे न्यूमरिकल्स आहे ते न्यूमरिकल्स आपण जर बघायचं जर ठरवलं, ओके, तर ते न्यूमरिकल्स बघा तुम्ही. पर्टिक्युलरली अ सोल्युशन ऑफ HCl has a pH. Solution of HCl has a pH equal to 5 if 1 ml of its diluted to 1 liter. What will be pH of a resulting solution? असं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजेच आता pH दिलेला आहे बघा, तुम्हाला pH दिलेला आहे 5. कुणाचा आहे तर HCl सोल्युशनचा दिलेला आहे. HCl सोल्युशनचा pH दिलेला आहे. म्हणजेच HCl चं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काय बघायला मिळेल 10⁻⁵, कारण pH आहे म्हणजे निगेटिव्ह लॉगॅरिथम आहे, हे लक्षात ठेवा. कारण काय हे कुठून आलं तर pH इज इक्वल टू मायनस हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10, म्हणजे H ची व्हॅल्यू 10⁻⁵ एवढं येणार आहे. आता मिली इक्विव्हॅलन्स काढायचा आहे आपल्याला, म्हणजे MEQ कुणाचा HCl चा. आता हे कुठं बघितलंय तर आपण 11वीला बघितलेलं आहे. MEQ HCl इन 1 ml 1 ml मध्ये घ्यायचं आहे. काय आहे 1 ml मध्ये जर घेतलं तर 10⁻⁵ इंटू 1 हे तुम्हाला बघायला मिळेल. आता जर तुम्ही मिली इक्विव्हॅलन्स ऑफ HCl इन 1000 ml मध्ये जर घ्यायचा जर प्रयत्न केला तर काय येईल बघा, तर N इंटू 1000, कारण इथं आपल्याला 1 ml मध्ये घेतलेला आहे, इथं 1000 चा म्हणजे ही नॉर्मॅलिटी काढायची आहे, एवढं लक्षात ठेवा N ची. ओके, आता हे जर तुम्ही घेतलं तर काय सांगितलेलं आहे बघा. हा तुम्ही ह्याच्यामध्ये सेकंड म्हणजेच हे MEQ हा जो पार्ट आहे हा फर्स्ट पार्ट आला, हा सेकंड पार्ट आला. लक्षात ठेवा फर्स्ट पार्ट कशावरून घेतला आपण, इफ 1 ml ऑफ इट्स डायल्युटेड, म्हणजेच हे 1 ml का आलेलं आहे का MEQ काढला 1 ml इंटू 10⁻⁵. पहिली कंडिशन कशामध्ये, सोल्युशन ऑफ HCl हॅज अ pH 5 इफ 1 ml ऑफ इट्स डायल्युटेड, म्हणून 1 पण मिळालेला आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁵ आलेलं आहे. परंतु इथं तुम्हाला डायल्यूट केलेलं आहे कितीपर्यंत तर 1 लिटर पर्यंत, म्हणजे 1000 ml. परंतु तुम्हाला pH चं रिझल्टिंग सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे का, सो म्हणून N इंटू 1000 हे सेकंड पार्ट मध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही हे बरोबर केलं तर M इक्विव्हॅलन्स ऑफ HCl ऑफ 1000 ml,
okay, equal to m equivalence in a of a HCl in a 1 ml. हा पर्टिक्युलरली पार्ट बघून ठेवा. म्हणजेच काय येईल, कॉन्सन्ट्रेटेड HCl असेल तर काय येईल बघा, इथं n into 1000 येईल आणि इकडे येईल 10⁻⁵ into 1 येईल. ओके, आणि मग तुम्ही NaCl हे तुम्ही काढू शकता. NaCl कारण 10⁻⁵ डिवायडेड बाय 1000 म्हणजेच 10⁻⁸ हे बघायला गेलं. नाऊ हा जर पुढचा पार्ट बघितला 10⁻⁸, सो प्रोसीड ॲज इन प्रॉब्लेम 16 पार्ट ऑफ 5 म्हणजेच बघा 14 मधून 8 गेले. ओके, 14 मधून 8 गेले, 8 आणि 6 14, तर साधारणपणे 6 हा पीएच यायला पाहिजे. कारण पीएच प्लस पीओएच कारण 10⁻⁸ सांगितलेला आहे. ओके, हा HCl सेकंडचा आहे डायल्युशन केल्यानंतर, म्हणजे पीएच किती येईल, साधारणपणे 6 पीएच येईल. एवढं लक्षात ठेवा. याचा पीएच येईल 6च्या आसपास आपल्याला बघायला मिळेल. ओके, कारण 10⁻⁸ आहे, म्हणजेच पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. आपल्याला ह्याचा पर्टिक्युलरली 10⁻⁸ आलेला आहे, म्हणजे हा 8 आहे इक्वल टू 14 पीएच. मग पीएच इक्वल टू 14 - 8 म्हणजे 6च्या आसपास बघायला मिळेल. हा महत्वाचा पार्ट सोडवायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, आणखीन एक प्रश्न ह्यामध्ये विचारला जातो, तो कसा येतो न्यूमरिकल्स ते पण आपण बघूया. हे सगळं जे आहे ते ऍप्लिकेशन पार्ट आहे, एवढं लक्षात ठेवा राजानो. हे ऍप्लिकेशन पार्ट ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्हाला म्हणजे महत्वाचं म्हणजे कन्सेप्ट अंडरस्टूड झाल्या की हे ऍप्लिकेशन पार्ट्स मध्ये येईल बघायला. कॅल्क्युलेट Cl मायनस Na प्लस H प्लस HO मायनस. ओके, हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. बाय धिस 0.6 नॉर्मल HCl अँड 50 ml ह्याच्यावरून. ठीक आहे, आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, कॅल्क्युलेट Cl minus Na plus H plus OH minus and pH of a resulting solution obtained by mixing 50 ml of 0.6 normal and 50 ml of 0.3. ह्याला 50 ml of 0.6 normal and 50 ml of 0.3 ह्याला तुम्ही महत्वाचा अंडरलाईन करून ठेवा. म्हणजेच तुमची परत जी रिॲक्शन येणार आहे HCl प्लस NaOH. ओके, हे इक्वल टू येईल NaCl प्लस H2O. आता तुम्ही बघा MEq म्हणजे मिली इक्विव्हॅलन्स तो बिफोर मध्ये बघायचा आहे आपल्याला. आता HCl ला काय आहे बघा, 15 into 0.6 आहे का नाही बघा, कारण का 50 ml of 0.6 आणि NaOH चा काय दिलेला आहे 50 into 0.3 दिलेला आहे. त्यावेळेला हा 0 बघायला मिळेल. काय मिळेल, हे 0 हे बघायला मिळेल. आता मिली इक्विव्हॅलन्स आफ्टर करायचं आहे. आता बघा ह्याचे 30 येईल उत्तर आणि ह्याचं येईल 15. ओके, म्हणजेच ह्याचं 15 रिमेन्स राहणार आहे, HCl चे 15 राहणार आहेत. कारण का 15 मोल्स बरोबर HCl रिॲक्ट होईल, म्हणजे ह्याचे 0 येईल, इथं 15 and 15 येईल ऍज पर द इक्विव्हॅलन्स. बॅलन्स इक्विव्हॅलन्स केल्यानंतर हा तुमचा 15 राहणार आहे HCl चा, कारण का 50 into 0.6 म्हणजे 30 आलं आणि 50 into 0.3 म्हणजे 15 आलं. ओके, म्हणजे 15 NaOH चे मोल्स इज गोइंग टू रिॲक्ट विथ 15 मोल्स ऑफ HCl आणि त्यावेळेला तुम्हाला 1 मोल आणि 1 मोल ऑफ H2O बघायला मिळेल. म्हणजेच 15 बघायला मिळेल, म्हणजे रिमेनिंग 15 ऑफ HCl ऍज इट इजच राहणार आहे. मग आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट दिलेला आहे बघा, मोलॅरिटी इक्वल टू नॉर्मॅलिटी इक्वल टू काय दिलेला आहे, मिली इक्विव्हॅलेंट MEq डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. हा आपल्याला
फॉर्म्युला सरांनी मागच्या वर्षी 11वीला दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. ज्यांनी कोणी आपल्याला मोल कन्सेप्ट मध्ये आणि मोलॅरिटी हे जे शिकवलेलं आहे त्यामध्ये हा फॉर्म्युला येतोय बघा. मोलॅरिटी इक्वल टू नॉर्मॅलिटी इक्वल टू मिली इक्विव्हॅलन्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. म्हणजे तिथं टोटल व्हॉल्यूम येईल किंवा व्हॅलेन्सी फॅक्टर येईल त्याच्यावरती अवलंबून आहे. आता हा टोटल व्हॉल्यूम आहे. मग आता क्लोरीन जर काढायचा जर ठरवला आपण क्लोरीन, आता क्लोरीन बघा दोन ह्याच्यामध्ये आहे, HCl मध्ये Cl आहे आणि इथं NaCl मध्ये आहे. मग त्या दोघांच्या मध्ये जर मिली इक्विव्हॅलन्स जर बघितले तर 15 + 15 बघायला मिळतील. 15 + 15 हा क्लोराईड आयन्स बघायला मिळतील. ओके, 15 + 15. आता टोटल किती घेणार आहे तुम्ही तर 50 ml बघा, हा 50 ml आणि हा 50 ml म्हणजेच टोटल व्हॉल्यूम किती आहे तर पहिल्याच ह्याच्यात दिलेला आहे 100 ml दिलेला आहे ना तुम्हाला टोटल व्हॉल्यूम. कारण का 50 ml ऑफ 0.6 अँड 50 ml ऑफ 0.3 म्हणजे NaOH चा 50 ml HCl चा 50 ml म्हणून 100 आणि त्या 100 न ह्याला इथं डिवाइड करायचं क्लोराईडला. कारण का क्लोराईड आयन्स हे 15 आणि हे इथले 15 मिळून आपल्याला क्लोराईड आयन्स बघायला मिळतं. म्हणजे ह्याचा इथं 0.3 मोलर कॅल्क्युलेशन्सला येतं. मग आता Na+ ला बघा, Na+ इथं 15च येणार आहे कारण हा 15 इथं 15 आहे लक्षात ठेवा. 15 येणार आहे एवढं लक्षात घ्या. कारण का इथं HCl मध्ये 15 राहणार आहेत म्हणून तिथं घेतलेलं आहे 15. ओके, कारण का इथं Na+ प्रोव्हाइडेड बाय HCl अँड NaCl इथं जे आहे इथं HCl आणि NaCl प्रोव्हाइड करतं हे लक्षात ठेवा. इथं फक्त NaClच प्रोव्हाइड करणार आहे, इथं NaCl प्रोव्हाइड करेल. म्हणजेच 15/100 तो जो काय येईल तो येईल 0.15 येईल. मग H+ च फक्त काय येईल परत तो 15 डिवायडेड बाय 100 तो हा H2O करणार आहे, H2O प्रोव्हाइड करेल म्हणून 0.15 येईल. आणि तुमचा OH- 15/100च. ओके, आता OH- ला आपण जर करायचं झालं तर इथं 15 डिवायडेड बाय 100 न घेता आपल्याला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की हायड्रोजन आयन्स इंटू हायड्रॉक्सिल आयन्स इक्वल टू 10⁻⁻14 म्हणजे 10⁻⁻14 डिवायडेड बाय हायड्रोजन आयन्स घ्या जे 10⁻⁻14 डिवायडेड बाय 0.15 हे केलं की तुमचं उत्तर हे आपल्याला बघायला मिळेल हायड्रॉक्सिलचं. ओके, तो येईल 6.6 इंटू 10⁻⁻14 एवढं मोलॅरिटी हायड्रॉक्सिल आयन्सची बघायला मिळेल. आता तुम्हाला काय सांगितलंय कॅल्क्युलेट अँड pH ऑफ रिझल्टिंग सोल्युशन. आता pH ऑफ रिझल्टिंग सोल्युशन कशावरनं काढायचं आहे तर ह्या फॅक्टरवरनं काढायचं आहे pH. मग pH काय येईल निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन मायनस लॉग ऑफ 0.15 टू द बेस 10 हे घ्या तुम्ही आणि मग तुमचं उत्तर जे येईल ते 0.15 म्हणजे आपल्याला हे सोडवल्यानंतर 15 इंटू 10⁻⁻1 म्हणजे हे करत असताना लक्षात घ्या हे मायनस लॉग बघा इकडे जरा सोडवतो मी. ठीक आहे, इथं मायनस इंटू लॉग 15 टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ 10⁻⁻1 टू द बेस 10 हे करता येते की नाही बघा तुम्हाला. बरोबर आहे ना का 10⁻⁻2 येते इथं 0.15 टू द बेस 10 हे सोडवा म्हणजे त्याचं उत्तर येते तुमचं साधारणपणे 0.82 च्या आसपास आपल्याला बघायला मिळतं. एवढं लक्षात ठेवा आणि ते उत्तर शोधून काढू शकताय तुम्ही 0.8239. ओके, आता ह्याच्या पुढचा न्यूमरिकल्स आपल्याला बघायचं आहे. ते न्यूमरिकल्स पर्टिक्युलरली आपल्याला हेंडरसन हेसलबॅक इक्वेशनला म्हणजेच हे कशा पद्धतीने विचारलं जातं ते आपण बघून घेऊया. जिथं प्रॉब्लेम लिहिले आहेत ना त्या प्रॉब्लेम पासून पुढं वाचायचं आहे. त्याच्या अगोदरच्या हे बघायच्या नाहीत, घ्यायच्या नाहीत कुठल्याही गोष्टी. ओके,
नाहीतर तो केबी घ्याल, वरचा केबी घ्यायचा नाही. ठीक आहे. ओके. आता हा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टर जर नीट बघितला तर काय दिलेला आहे, अ वीक ऍसिड. काय दिलेलं आहे, वीक ऍसिड HA आफ्टर ट्रीटमेंट विथ 12 ml. काय आहे, 12 ml. ओके, 12 ml of 0.1 molar strong base BOH. Okay, has a pH of 5. At the end point, the volume of a same base required is 26.6 ml. Calculate Ka of acid. हे लक्षात ठेवा. आता इथं परत काय दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या. हा टिपिकल कॅरेक्टर येतं. वीक ऍसिड HA आफ्टर ट्रीटमेंट विथ 12 ml ऑफ 0.1. आता 12 ml ऑफ 0.1 ह्याला अंडरलाईन करा. स्ट्रॉंग बेस pH ऑफ 5 ह्याला अंडरलाईन करा. अँड ऍट द एंड पॉइंट द व्हॉल्यूम ऑफ अ सेम बेस इज रिक्वायर्ड इज 26.6 ml. हे लक्षात ठेवा. आता तुमचं स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड आफ्टर ट्रीटमेंट विथ 12 ml ऑफ 0.1 मोलर म्हणजे लक्षात घ्या, इथं तुम्हाला पर्टिक्युलरली मिली इक्विव्हॅलेन्स ऑफ ऍसिड इक्वल टू मिली इक्विव्हॅलेन्स ऑफ बेस हे पहिल्यांदा आपल्याला यायला पाहिजे. आता मिली इक्विव्हॅलेन्स ऑफ बेस किती आहे, तर बेसचं 0.1 नॉर्मल दिलेला आहे आणि 26.6. ओके, इथपर्यंत तो एंड पॉइंट इज तोपर्यंत आपल्याला बघायला, म्हणजे तेवढ्यामध्ये ऍसिड आणि बेसचं काय होईल, इक्विव्हॅलेन्स बघायला मिळेल. म्हणजे मिली इक्विव्हॅलेन्स ऑफ ऍसिड हा काय बघायला मिळेल, तर 26.6 इंटू 0.1 हा घेतला तर तुमचं पर्टिक्युलरली कॅरेक्टर येतं 2.66. कारण का इथं ऍसिड आणि बेसचं न्यूट्रलायझेशन केलेलं आहे, वीक ऍसिड आणि वीक बेसचं. म्हणून मिली इक्विव्हॅलेन्स ऑफ ऍसिड इक्वल टू मिली इक्विव्हॅलेन्स ऑफ बेस हा तुम्हाला दिलेला आहे. तसं 0.1 मोलर कॉन्सन्ट्रेशन आणि 26.6 हा एंड पॉइंट म्हणजेच व्हॉल्यूम दिलेला आहे. मग आता आपण काय करूया, की पुढचा HA प्लस BOH हे लिहून घ्या तुम्ही. म्हणजेच तुमचा सॉल्ट होणार आहे BA आणि प्लस H2O हे इक्वेशन लिहून घेतलं तुम्ही. आता बिफोर रिएक्शन काय असणार आहे बघा, तर HA असणार आहे 2.66. ओके, BOH असणार आहे 1.2. कारण काय दिलेला आहे 12 ml ऑफ 0.1. ओके, हा कसा आला 12 ml इंटू 0.1 हे मिळून ह्याचं उत्तर आलं 1.2. हे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि तो BA येणार आहे 0.0 येईल आफ्टर रिएक्शन. ओके, आफ्टर रिएक्शन काय येणार आहे बघा, कारण 1.2 एवढं BOH रिॲक्ट होणार आहे. म्हणजे 2.6 मायनस 1.2 केलं तर हे 1.46 ऍसिड राहणार आहे रिमेन. कारण का एवढंच 1.2 एवढंच कन्झम्पशन होणार आहे. कुणाबरोबर, BOH बरोबर. म्हणजेच BOH 0 येणार आहे. आणि आपल्याला जर बघितलं तर इथं 1.2 आणि इथं 1.2 एवढे आपल्याला बघायला मिळेल. मग आता रिझल्टंट मिक्सचर हा HA. आता HAचं कॉन्सन्ट्रेशन हे जर बघितलं आपल्याला तर ते येणार आहे HAचं कॉन्सन्ट्रेशन. ओके, HAचं कॉन्सन्ट्रेशन रिमेन राहिलेलं आहे ते 1.46 येईल. आणि सॉल्टचं जर कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं तर हे आपल्याला BAचं 1.2 बघायला मिळेल. एवढं लक्षात ठेवा. आणि मग तुमचा pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड हे घ्यायचं. ओके, म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली pKa इक्वल टू pH मायनस लॉग ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड हे बघायला मिळेल. तुम्हाला pH किती दिलेला आहे, तर हा 5 दिलेला आहे. मायनस लॉग आहे. सॉल्ट आपण किती घेणार आहे, तर त्याचा 1.2 घेणार आहे डिवाइडेड बाय 1.46 येणार आहे.
हा पी के येईल, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग पी के म्हणजेच तुम्हाला माहिती आहे मायनस लॉग के टू द बेस 10 येणार आहे. ठीक आहे. आता हे सोडवा तुम्ही, हे सोडवलं आणखीन ह्यामध्ये मायनस लॉग पी के म्हणजेच ही व्हॅल्यू येईल. मग के याचा अँटी लॉग घ्या आणि मग तुमचं जे उत्तर येतं ते 8.219 इंटू 10⁻⁻6 ह्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं. ओके, हे लक्षात ठेवा. आपण आता मायनस लॉग ऑफ 1.2 डिवाइडेड बाय 1.46 हे जर आपण केलं, फक्त आता काय करू आपण इथं प्लस आणूया 5 प्लस, कारण का हे जर वरती नेलं तर प्लस साइन होईल की नाही, म्हणजेच लॉग ऑफ 1.46 डिवाइडेड बाय 1.2 हे येईल. ठीक आहे. म्हणजेच मायनस आपल्याला जर हे आलं तर आता 1.46 डिवाइडेड बाय 1.2 करा. ओके, ह्याचा लॉग बघा, हे लॉग ह्याच्यामध्ये ऍड करा. ओके, ती तुमची ही व्हॅल्यू येईल आणि हे व्हॅल्यू आल्यानंतर मायनस लॉग के टू द बेस 10 म्हणजे हा मायनस साइन तिकडे जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग त्याचा अँटी लॉग बघा आणि मग आपल्याला अँटी लॉग बघितलं की 8, कारण का हा जो अँटी लॉग येणार आहे तो अँटी लॉग कसा येणार आहे, मायनस कॅरेक्टरचा येणार आहे, मायनस एक्स. ओके, हा एक्स काढायचा आहे तुम्हाला. 5 प्लस लॉग ऑफ 1.46 डिवाइडेड बाय 1.2. मग मायनस आलं तर आपण काय करतो, एक वाढवतो आणि एक मधून तो डेसिमल काय करतो, म्हणजे समजा इथं 10 आपल्याला हे आलेलं असेल 5 पॉइंट समथिंग आलं असेल तर आपण काय करतो 5 मध्ये एक वाढवतो आणि 1 मधून तो डेसिमल कमी करतो. हे आपण मागच्या कॅरेक्टर्स मध्ये बघितलंय आणि त्या पद्धतीने तुमचं उत्तर येते 8.219 इंटू 10⁻⁻6. हे लक्षात ठेवा. हा पार्ट सोडवायचा आहे. तुम्ही न्यूमेरिकल्स कॅल्क्युलेशन्स तुम्ही बघायचे आहे. आता ह्याच्यानंतर पुढचा जो एक्झाम्पल्स येणार आहेत, ओके, घ्यायचं आहे. Calculate for 0.01 normal solution of a sodium acetate hydrolysis constant and degree of a hydrolysis and pH. आणि गिव्हन दिलेला आहे K 1.9 इंटू 10⁻⁻5. आता इथं लक्षात ठेवा डिग्री ऑफ हायड्रोलिसिस KH हा पार्ट येतो आणि आपण हायड्रोलिसिसला म्हटलेला आहे KH ला काय म्हटलेला आहे, इक्विलिब्रियम attained by applying the law of mass action to the hydrolysis reaction. हे आपण पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं तर थेरी मध्ये आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट मध्ये ही डेफिनेशन बघितलेली होती, हे लक्षात ठेवा. मग आता इथं कुणाचं सांगितलंय, सोडियम ऍसिटेट हे दिलेलं आहे, म्हणजेच तुमचा येईल CH3COONA. ओके, आता हा हायड्रोलिसिस H2O बरोबर करणार, म्हणजेच इथं तुम्हाला CH3COO मायनस, ओके, CH3COOH प्लस NaOH तयार होणार. हा वीक बेस असणार आहे, हा स्ट्रॉंग ऍसिड असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मग इनिशियली काय असणार आहे इथं, हा CH3 इनिशियली 1 असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आपण बघत नाही, हे 0 येईल. आणि आफ्टर हायड्रोलिसिस जर आपण इथं HH म्हटलं तर हा 1 मायनस H येईल, एवढं फक्त डोक्यात ठेवा. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पहिलं काय विचारलंय, हायड्रोलिसिस कॉन्स्टंट काढायचं आहे. आता हायड्रोलिसिस कॉन्स्टंट हा काढत असताना आपल्याला KH इक्वल टू, कारण का KW अपॉन K घ्यायचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की हायड्रोजन आयन्स इंटू हायड्रॉक्सिल आयन्स इक्वल टू KW. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजेच वॉटर मॉलिक्युल्स मध्ये ज्या वेळेला जातो म्हणजे आपण हा Ka इंटू KB इक्वल टू KW, इथं H2O हा बेस पकडला म्हणजेच हायड्रोलिसिस, तर हा KH येईल.
म्हणजे हा KH इज इक्वल टू KW अपॉन KA, म्हणजेच इथं येईल 10⁻14 आणि तुम्हाला KA किती दिलेला आहे तर 1.9 इंटू 10⁻⁻5 हे ना तुम्ही काय काढू शकता तर KH काढू शकता आणि ह्याची व्हॅल्यू येते मी तेवढी लिहून ठेवतो 5.26 इंटू 10⁻10 हे कॅल्क्युलेट तुम्ही करून बघा. ठीक आहे. पुढचं काय विचारलंय तुम्हाला बघा, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. आता डिग्री ऑफ हायड्रोलिसिस म्हणजे H इज इक्वल टू अंडर रूट KH अपॉन C. लक्षात घ्या जिथं अल्फा आहे अल्फाच्या जागी H टाकायचा, KB च्या जागी KH टाकायचा आणि कॉन्सन्ट्रेशन टाकायचं. ओके, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला KH किती आलेला आहे इथं 5.26 इंटू 10⁻10 आलेला आहे आणि तुम्हाला हे दिलेलं आहे नॉर्मॅलिटी 0.01 हे तुम्हाला बघायला मिळतं. लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. मग हे घेतल्यानंतर ह्याचं उत्तर तुम्ही 0.01 आहे म्हणजेच इथं 5.26 इंटू म्हणजे 10⁻8 येईल म्हणजे हा 10⁻4 येईल आणि 5.26 चा तुम्ही जर स्क्वेअर रूट बघितला तर 2.29 आपल्याला बघायला मिळेल. आता तुम्हाला तिसरं काय विचारलंय पीएच विचारलेला आहे. आता पीएच विचारलेला आहे म्हणजेच काय बघायचं आहे तर हायड्रॉक्सिल आयन्स कॉन्सन्ट्रेशन बघायचं आहे आणि तुम्ही माहिती आहे N इंटू अल्फा इंटू C म्हणजेच N इंटू अल्फा म्हणजे इथं H येणार. ओके, मग N किती आहे NaOH आहे म्हटल्यावर 1 येईल. आता H ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 2.29 इंटू 10⁻4 आणि कॉन्सन्ट्रेशन हे आहे दिलेलं 0.01 नॉर्मल दिलेलं आहे. हे घेतलं की तुम्हाला काय मिळेल हा हायड्रॉक्सिल आयन्स कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळेल ते येईल 2.29 इंटू 10⁻6 सॉरी 10⁻6 एवढं येईल मोलर सोल्युशन येईल. मग तुम्हाला POH इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ अ हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 म्हणजेच -log 2.29 इंटू 10⁻6 ह्याचं तुम्ही काढू शकता. तो POH येतो तुमचा 5 साधारणपणे 64 आणि मग पीएच काय येईल तर 14 - 5.64 केला की इथं 8.36 एवढं येईल. अशा पद्धतीचं हे इक्वेशन्स बघायला मिळतं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा किती मिनिट फोन आला. आता पुढचं न्यूमेरिकल्स बघा. यातलं न्यूमेरिकल्स. आता ह्या न्यूमेरिकल्स मध्ये बघा कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ हायड्रोलिसिस इन अ 0.003 मोलर aqueous सोल्युशन ऑफ NaOCN. ओके, NaOCN Ka दिलेला आहे HOCN चा म्हणजेच Ka ची व्हॅल्यू दिलेली आहे. बघा हा कॉन्सन्ट्रेशन दिलेला आहे 0.03, तुम्हाला Ka दिलेला आहे किती दिलेला आहे 3.33 इंटू 10⁻4 आणि तुम्हाला पर्सेंटेज हायड्रोलिसिस काढायचं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्यांदा काय करणार NaOCN प्लस H2O हे आपण घेणार आणि ह्याच्यामध्ये NaOH प्लस HCN हे असं तयार होईल. हे लक्षात ठेवा. म्हणजेच H इज इक्वल टू काय येईल अंडर रूट KH अपॉन C. इथं KH अपॉन C. आता तुम्हाला माहिती आहे की KH इज नथिंग बट KW अपॉन K. हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कारण मगाशच्या ह्याच्यामध्ये बघितलं KH म्हणजेच कुणाचा तर हायड्रोजनचं येतंय KH. आपल्याला हा बघितलेला आहे बघा फॉर्म्युला Ka इंटू KB इज इक्वल टू KW. हा KW म्हणजेच डिग्री ऑफ हायड्रोलिसिस KH. Ka इंटू KH इक्वल टू KW. हे 100 नाही आहे KW आहे हे KW and therefore KH is equal to KW upon KA. आणि जर समजा तुम्हाला KB दिला तर इथं आपल्याला काही इथं KB घ्यायचा आणि
के च्या जागी फक्त केबी घ्यायचा, म्हणजे KH इज इक्वल टू KW अपॉन KB. तिथं ऍसिडिक कॅरेक्टर आहे HCN म्हणून Ka घेतला आपण हायड्रोजन आयन्स. ओके, हे लक्षात ठेवा. मग इथं तुम्हाला माहिती आहे, आपल्याला लक्षात घ्या की KH ची व्हॅल्यू टाकली, काय टाकली व्हॅल्यू, KW अपॉन Ka इंटू C. ओके, मग आता काय KW म्हणजे 10⁻⁻14, Ka तुम्हाला दिलेला आहे 3.33 इंटू 10⁻⁻4 आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.03. हे सोडवा, त्याचं पर्सेंटेज येईल हायड्रोलिसिसचं 10⁻⁻4 येतं आणि म्हणून पर्सेंटेज हायड्रोलिसिस इक्वल टू 10⁻⁻4 इंटू 100. हे सोडवल्यानंतर हे येतं, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे हा जर पॅटर्न लक्षात ठेवला, इथं फक्त KH हा पॅटर्न लक्षात ठेवा, हे हायड्रोलिसिस करता. आता पुढचं इक्वेशन बघा, न्यूमरिकल्स बघा. शेवटचं न्यूमरिकल्स आपण बघायचं आहे यातलं आयोनिक इक्विलिब्रियम मधलं. ओके, एक शेवटचे 2 एक्झाम्पल्स आपण बघायचे आहेत. ओके, कॅल्क्युलेट डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. कॅल्क्युलेट डिग्री ऑफ हायड्रोलिसिस and pH of, calculate degree of hydrolysis and pH of 0.2 molar solution of NH4Cl given Kb for NH4OH is 1.8 into 10⁻⁻5. हे लक्षात ठेवा. काय विचारले, कॅल्क्युलेट डिग्री ऑफ हायड्रोलिसिस म्हणजेच तुम्हाला pH कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.2 मोलर एवढं दिलेलं आहे. केबी दिलेला आहे. ओके, मगाशी सांगितलेलं आहे केबी दिलेला आहे 1.8 इंटू 10⁻⁻5 येईल. म्हणजेच परत बघा, H इज इक्वल टू अंडर रूट KH अपॉन C. KH म्हणजे काय येणार, KW अपॉन KB इंटू C करायचं. ओके, कारण मगाशीच दिलेला आहे, म्हणजे जर KB दिला तर KW अपॉन KA काढायचा. ओके, KA दिला तर, ओके, KB दिला तर KW अपॉन KB म्हणजेच KA ची व्हॅल्यू येते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजेच इथं येईल पर्टिक्युलरली 10⁻⁻14 डिवायडेड बाय 1.8 इंटू 10⁻⁻5 इंटू 0.2. हे केलं की तुम्हाला ह्याचं उत्तर येईल साधारणपणे 5.27 इंटू 10⁻⁻5. हे तुमचं उत्तर येतं. मग आता लक्षात घ्या की तुम्हाला माहिती आहे की NH4Cl प्लस H2O हा घेतला तर NH4OH प्लस HCl हे बघायला मिळेल. आणि हा स्ट्रॉंग ऍसिड आपल्याला माहिती आहे, HCl बिंग स्ट्रॉंग ऍसिड. ठीक आहे, म्हणजेच हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काढायला पाहिजे ते C इंटू H. आता H म्हणजेच आपण कायम अल्फा वापरतोय बघा, तो अल्फा आणि H, कारण का आयोनायझेशन म्हटलं की अल्फा येतो, हायड्रोलिसिस म्हटलं की H येतं, एवढं लक्षात ठेवा. आणि जसं अल्फा आणखी H च्या बाबतीत काय येतं, C इंटू अंडर रूट KH अपॉन C. ओके, मग हा C आत गेला तर काय येईल, KH अपॉन आपल्याला हे वगैरे आणि अंडर रूट KH इंटू C हे बघायला मिळेल. ओके, आता तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, KH इंटू C. आता KH आपल्याला जर बघितलं तर हा फॅक्टर घ्यायचा आहे KH चा, म्हणजेच बघा 10⁻⁻14 डिवायडेड बाय 1.8 इंटू 10⁻³ इंटू कॉन्सन्ट्रेशन येतं 0.2. हे सोडवलं की तुम्हाला ह्याचं उत्तर येईल 1.054. ओके, इंटू 10⁻⁻5 हे हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन येतं. आणि मग तुम्हाला पर्टिक्युलरली pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 हे मग
1.054 इंटू 10⁻⁵ टू द बेस 10 आपल्याला काढता येतं. हे लक्षात ठेवा pH. आणि मग ह्याची pH ची व्हॅल्यू येते 4.977 आपल्याला बघायला मिळतो तो pH. ओके, हे लक्षात ठेवा. हा महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळेल डिग्री ऑफ हायड्रोलिसिस वरून. म्हणजेच KH आणि KW म्हणजे KA इंटू KB इक्वल टू KW और KH इंटू KA इंटू KW, KH इंटू KB इंटू KW हे डोक्यात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता आपण सगळे आयोनिक इक्विलिब्रियमचे न्यूमरिकल्स व्हेरियस पार्ट म्हणजेच पहिल्यांदा ओसवाल्ड डायल्युशन लॉ वरचे बघितले, त्याच्यानंतर pH pOH बघितलं, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट्स वरती बघितले, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस वरती बघितलेले आहेत. ह्या सगळे न्यूमरिकल्स बघून घ्या, त्याचे परत रिपिटेशन्स करून घ्या. म्हणजे आपल्याला आयोनिक इक्विलिब्रियम मधला कुठलाही मार्क हा जाता कामा नये. हे JEE नीट आणि CETला कसे प्रश्न येतील, इव्हन बोर्डाला कसे प्रश्न येतील त्या पद्धतीनं तुमचं मी घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही pH pOH हे स्ट्रॉंग करा, हेंडरसन हॅसलबॅक इक्वेशन आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ह्याच्यावरती, कारण का ओसवाल्ड डायल्युशन लॉ वरचे एक्झाम्पल्स रिलेटिव्हली सोपे आहेत, ते आपल्याला सोडवता येतात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. ह्यामध्ये फॉर्म्युले सगळ्यात बेसिक फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला कुठं वापरायचा हा माहिती असला पाहिजे. म्हणजे हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू N इंटू अल्फा इंटू C किंवा √KA इंटू C हे तुम्हाला महत्वाचा आलाच पाहिजे. सगळ्यांना अल्फा इज इक्वल टू √K/C हा येतोच, परंतु त्या अल्फाला रिप्लेस होतो हायड्रोजन. त्यावेळेला हायड्रोलिसिस म्हणजे H, हायड्रोलिसिस कसला H इज इक्वल टू √KH/C हे सुद्धा लक्षात ठेवायचं. एवढं लक्षात घ्या. आणि हा आयोनिक इक्विलिब्रियम आहे छोटासा. थेरॉटिकली आपल्याला जर बघितलं तर तुम्हाला बफर सोल्युशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन्स विचारतील आणि त्याच्या प्रॉपर्टीज विचारतील बोर्डा करता. कॉमन आयन इफेक्ट त्याची डेफिनेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन्स विचारू शकतील, किंवा बफर सोल्युशनचं मेकॅनिझम. तिसरा पार्ट शॉर्ट नोटला ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर म्हणजेच आयोनायझेशन प्रॉडक्ट KW ऑफ वॉटर हे विचारतील. एक्सप्लेनेशनला आपल्याला जर विचारलं 1-2 मार्काला पर्टिक्युलरली स्ट्रॉंग ऍसिड विथ वीक बेस ह्याचं हायड्रोलिसिस कन्सेप्ट विचारतील. हे लक्षात ठेवा. ओके. आणि डेफिनेशन्स मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाच्या ज्या पार्ट्स येतात तर त्यामध्ये आपल्याला आयोनायझेशन, हायड्रोलिसिस, ओके, हायड्रोलिसिस कॉन्स्टंट, डिग्री ऑफ डिसअसोसिएशन कॉन्स्टंट हा पार्ट विचारला जाईल. आणि पर्टिक्युलरली ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ हा जो आहे हा इम्पॉर्टंट लॉ, त्याचं तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू ऍसिड, वीक ऍसिड विथ रिस्पेक्ट टू वीक बेस ह्याचं डेरिव्हेशन्स विचारलं जाईल. ते फक्त तयार करून ठेवा म्हणजे तुमचा थेरॉटिकल पार्ट हा व्यवस्थित होऊन जातो. आता आणखीन एक करायचं, तुम्ही तुमच्या नवीन पुस्तकामध्ये जे म्हणून न्यूमरिकल्स आहेत बोर्डच्या पुस्तकामधले ते न्यूमरिकल्स सोडवा, जे आपण सोडवून घेतले त्याप्रमाणे. ओके. मग ह्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आपण अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड हा मोठा टॉपिक चालू करतो आहे. एवढं लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.